एक महत्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत। छत्रपती संभाजीनगरमध्ये गावात विहीर मंजूर करण्यासाठी पंचायत समितीचे बीडीओ पैसे मागत असल्याचा आरोप करत गावच्या सरपंचाने 2 लाख रुपयांच्या नोटांच्या बंडलांचा हार गळ्यात घालून थेट फुलंब्रीचं पंचायत समिती कार्यालय गाठलंय आणि पैशांची उधळण केली आहे। मंगेश साबळे असं या सरपंचाचं नाव असून फुलंब्री तालुक्यातल्या गेवराई पैघा या गावचे ते सरपंच आहेत। यावेळेला या सरपंचानं राज्य शासनावर टीका करत तुम्ही शेतकऱ्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं, मात्र या ठिकाणी विहीर बांधण्यासाठी हे अधिकारी पैसे मागतायत। शेतकऱ्यांनी इतके पैसे कुठून द्यावे, हा त्यांच्या घामाचा कष्टाचा पैसा आहे असं म्हणत फुलंब्रीच्या पंचायत समिती कार्यालयाबाहेर या सरपंचानं गळ्यातील बंडलातील नोटांची उधळणही केलेली आहे। आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो। मी अपक्ष सरपंच झालेलो आहे, मी पैसा वाटलेला नाहीये। कुठल्या तोंडाला शेतकऱ्यांना पैसे मागू काम करायचे आणि म्हणून तुम्ही जर का एखाद्या सभापत्याचं एखाद्या आमदाराचं ऐकून साठी रक्ताचं पाणी करून शेतकरी विहीर करतो। अरे विहिरीला पाणी लागत नाही, लागतं का नाही कळत नाही, आणि विहिरीला पाणी जरी लागलं तरी सुद्धा तो माल पिकतो का नाही याचा भरोसा नाही, आणि माल जरी पिकला तो बाजारात विकतो का नाही याचा भरोसा नाही। आणि म्हणून सन्मान्य बीडीओ मॅडम यांना आम्ही हा पैसे शेतकऱ्यांच्या घामाने कमावलेले देत आहोत। जर का एवढा पैसा तुमचा पोट भरत नसेल, जर का एवढ्या पैशात आमच्या विहिरी मंजूर होत नसेल, तर सन्मान्य विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर साहेब यांच्या दालनासमोर अजून शेतकऱ्यांना घेऊन जातो, नागडा होऊन तिथं बसतो आणि अजून पैसा 1000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याकडून जमा करून 2 लाख रुपये मी घेऊन आलेलो आहे। आणि या पंचायत समितीच्या बीडीओ मॅडमला हे पैसे आम्ही इथं देतो आहे। त्यांना सांगतोय हे पैसे तुम्ही घ्या आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून द्या। जर का तुम्ही विहिरी मंजूर केल्या नाही तर जे काय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे जे पोलीस अधीक्षक आहे त्यांच्या कार्यालयासमोर, त्यांच्या दालनासमोर आम्ही भीक मागू। शेतकरी आम्ही तिथं जाऊ, त्यांच्या कार्यालयासमोर नागडा बसू आणि अजून भीक मागून पैसे आणून अजून तुम्हाला देऊ आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो। मी अपक्ष सरपंच झालेलो आहे, मी पैसा वाटलेला नाहीये। कुठल्या तोंडाला शेतकऱ्यांना पैसे मागू काम करायचे आणि म्हणून आणि याच संदर्भामध्ये आता आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत मंत्री गिरीश महाजन आहेत। महाजन साहेब, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये। बीडीओंनी लाच मागितल्यानं या सरपंचानं हा सगळा प्रकार आता केल्याचं समोर येत आहे। थेट नोटांच्या बंडलाचा हार गळ्यात घालून या सगळ्या नोटा त्यानं उधळलेल्या आहेत। गंभीर प्रकारे हा बीडीओ लाच मागत असल्याचं आपली पहिली प्रतिक्रिया। निश्चित अतिशय गंभीर हा प्रकार दिसतोय। खरं म्हणजे याची तात्काळ सखोल चौकशी करण्याचे आदेश मी दिलेले आहेत। ज्या पद्धतीने शेतकरी त्या ठिकाणी आक्रोश करतोय किंवा बोलतो आहे तर खरंच वस्तुस्थिती जाणूनच घेतली पाहिजे। नेमकं काय झालं, याचं प्रकरण कधी केलं होतं, याचं कुठल्या फॉर्मॅटमध्ये केलं होतं, त्याला कशी लाच मागितली त्याचंही म्हणणं आम्ही ऐकून घेऊ, जाणून घेऊ। परंतु आता मी 30 वर्ष झाले आमदार आहे, मी विरोधी पक्षामध्ये 20 वर्ष होतो आणि कमी अधिक प्रमाणामध्ये असे प्रकार होत आहेत, ते खरं आहे। म्हणजे मान्य करावं लागेल, कारण विहिरीला मग ते पैसे जास्त मिळतात, मग त्यातून मागणी पण काही खालचे लोक त्या ठिकाणी करत असतात। ही काही प्रमाणामध्ये वस्तुस्थिती आहे आणि निश्चित मला या गोष्टीची जाणीव पण आहे। मी ग्रामीण भागातलंच नेतृत्व त्या ठिकाणी करतो आणि म्हणून मी पुन्हा सांगेल की याची संपूर्ण सखोल चौकशी केली जाईल आणि यापुढे असे पैसे मागणारे जे लोक आहेत ठिकठिकाणी त्यांच्यावरही अंकुश ठेवण्याचं काम केलं जाईल। कारण शेतकऱ्यांसाठी हा पैसा आहे, म्हणजे सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार त्या शेतकऱ्यांना मदत करत असतं, ग्रामीण भागातल्या लोकांना मदत करत असतं आणि हे आलेले पैसे लुटण्याचं काम म्हणजे साधे तर मागे संजीव गांधी त्या निराधार योजनेमध्ये सुद्धा पैसे देतात, पण त्याच्यासाठी डीबीएस सिस्टीमची महाजन साहेब तातडीनं काय कारवाई होणार? कारण आपण म्हणाला चौकशी तर तुम्ही करालच, पण अशा प्रकारे जर शेतकऱ्यांकडनं विहीर बांधून देण्यासाठी 10,000 रुपये मागितले जात असतील तर मग कठीण आहे आणि शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा मिळण्यासाठी मग नेमकं काय केलं जाईल? मी खरंच डिनाय केलं नाही, मी ग्रामीण भागातलं नेतृत्व करतो, मला या गोष्टीची कल्पना आहे। या संदर्भामध्ये माझ्या मतदारसंघातून मी इतक्या खालच्या भाषेत अधिकाऱ्यांच्या बैठकीतून बोललेलो आहे की मी आपल्याला सांगू शकत नाही। हे आहे, वस्तुस्थिती आहे। काही प्रमाणामध्ये हे म्हणजे मी आत्ताच नाही, मी 30 वर्षाला मी आमदार, मी नेहमी बघतो हा विषय जिल्ह्यामध्ये बाहेर। पण या संदर्भामध्ये सीओशी मी आता बोललो आहे आणि तात्काळ चौकशी करण्याचे आदेश त्यांना दिले आहे। असं असेल, थोडी वस्तूची तथ्य असेल
तर तात्काळ त्याला निलंबित आम्ही त्या ठिकाणी त्या व्हिडिओला करू. बरं, महाजन साहेब खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोलात आणि प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. मंत्री गिरीश महाजन होते आपल्यासोबत आणि त्यांनी या सगळ्या प्रकाराची तातडीनं चौकशी करून चौकशीत जर काही वावगं आढळलं तर कारवाई करू असं आश्वासन दिलेलं आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करेल असंही त्यांनी म्हटलंय. फक्त पैशावाल्यांच्या विहिरी करणार असाल, तुमच्या रोजगार सेवकांना मस्टर काढायला पैसे लागतात. या शेतकऱ्याचा, या सरपंचाचा हा आक्रोश, हा उद्वेग लाच मागितली गेल्यामुळे समोर येताना दिसतोय. बीडीओ लाच मागत असल्याचा आरोप या सरपंचानं केलेला आहे. छत्रपती संभाजीनगर मधल्या फुलंब्री मधल्या गेवराई पैघा या गावचे ते सरपंच आहेत. मंगेश साबळे असं या सरपंचांचं नाव आहे आणि गावात विहीर मंजूर करण्यासाठी पंचायत समितीचे बीडीओ पैसे मागत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. मी पैसा वाटलेला नाहीये, कुठल्या तोंडाला शेतकऱ्यांना पैसे मागू काम करायचे. आणि म्हणून तुम्ही जर का एखाद्या सभापत्याचं, एखाद्या आमदाराचं ऐकून फक्त पैशावाल्यांच्या विहिरी करणार असाल, तुमच्या रोजगार अतिशय धक्कादायक प्रकार समोर येतोय आणि याबद्दल आता तातडीनं नेमकी काय कारवाई प्रशासकीय पातळीवर, सरकारच्या पातळीवर केली जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा देण्याच्या अनुषंगानं सरकार सातत्यानं आश्वासनं देत असते, पण या हा सरपंच जो आहे त्याचा जो आक्रोश समोर येतोय, त्याचा जो उद्वेग दिसतोय, शेतकऱ्यांच्याकडनं विहीर मंजूर करण्यासाठी पंचायत समितीचे व्हिडिओ पैसे मागतायत, लाचेची मागणी करतायत. 10,000ची लाच मागितली जाते विहिरी मागे आणि त्यामुळं संतप्त सरपंचांनी या गळ्यात नोटांचा हार घातलाय, बंडलं आहे, नोटांची उधळण त्यांनी केलेली आहे. 2 लाख रुपये इथं पडू नये आणि या 2 लाख रुपयामध्ये तुमचा भागत नसेल तर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेबांच्या कार्यालयासमोर 2 दिवसानंतर जातो, नागडा होतो, भोंगळा होतो, शेतकऱ्याला सोबत घेऊन जातो, भीक मागतो आणि अजून 4 लाख रुपये तुम्हाला आणून देतो. माझ्या 20 विहिरी तुम्हाला आणून देतो. मी अपक्ष सरपंच झालेलो आहे, मी पैसा वाटलेला नाहीये, कुठल्या तोंडाला शेतकऱ्यांना पैसे मागू काम करायचे. आणि म्हणून तुम्ही जर का एखाद्या आताची ही ब्रेकिंग न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा दणका बसल्याचं पाहायला मिळतंय. लाच मागणाऱ्यांची चौकशी केली जाणार असल्याचं स्वतः ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलेलं आहे. तशा पद्धतीचे आदेश देखील त्यांनी दिलेले आहेत. या सरपंचाचा हा आक्रोश, हा उद्वेग त्यांनी देखील पाहिलेला होता. तातडीनं त्यांनी चौकशीचे आदेश आता दिलेले आहेत आणि चौकशीनंतर तत्काळ कारवाई केली जाईल असं आश्वासन देखील त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिलेलं आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी काही वेळापूर्वीच न्यूज 18 लोकमतशी बोलताना या संदर्भातले हे आदेश दिल्याचं सांगितलेलं आहे. त्यामुळे न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा हा इम्पॅक्ट तातडीनं झाल्याचं आपण पाहतो. लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार असल्याचं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलेलं आहे. या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या अनुषंगानं सरकार निश्चितपणे तातडीनं पावलं उचलेल असं देखील त्यांनी सांगितलंय. 2 दिवसानंतर जातो, नागडा होतो, भोंगळा होतो, शेतकऱ्याला सोबत घेऊन जातो, भीक मागतो आणि अजून 4 लाख रुपये तुम्हाला आणून देतो. माझ्या 20 विहिरी शेतकऱ्यांना उघडा बसवतो आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो. मी अपक्ष सरपंच झालेलो आहे, मी पैसा वाटलेला नाहीये, कुठल्या तोंडाला शेतकऱ्यांना पैसे मागू काम करायचे. आणि म्हणून तुम्ही जर का एखाद्या सभापत्याचं, एखाद्या आमदाराचं ऐकून फक्त पैशावाल्यांच्या विहिरी करणार असाल, तुमच्या रोजगार सेवकांना मस्टर काढायला पैसे लागतात, हे पैसे घ्या, पैसे 2 लाख रुपये इथं पडू नये. आणि याच संदर्भात आपण आता प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे वेग दिसतो या शेतकऱ्याचा, या सरपंचाचा. विहिरीसाठी 10,000 रुपये मागितले जात आहेत बीडीओंकडनं. आपली पहिली प्रतिक्रिया आहे की ग्रामीण भागात एखाद्या शेतकऱ्याची विहीर मंजूर करायची तर दलाल लोक फिरत असतात कोणत्या तरी मंत्र्याच्या माध्यमातून. त्यानंतर शासनाचे जे अधिकारी बीडीओ हे पैसे घेतल्याशिवाय कोणाचीही विहीर मंजूर करत नाही. ही सत्यता आहे. सरकारची चांगली योजना आहे, केंद्राची चांगली योजना आहे, राज्याची चांगली योजना आहे, पण खालचे अधिकारी बीडीओ, नुसतं बीडीओच नाही तर आणखी दलाल लोक असतात वेगवेगळ्या ठिकाणी. टेक्निकल सँक्शनला पैसे लागतात, प्रशासकीय मान्यतेला पैसे लागतात आणि 5-5, 10-10 हजार रुपये हे घेतल्याशिवाय कोणत्याही सामान्य शेतकऱ्याची विहीर मंजूर होत नाही. हे सत्यता आहे. दानवे साहेब, आपला थेट आरोप कुणावर आहे?
थेट आरोप आपला कोणावर आहे? पैसे घ्या पैसे. नाही, आरोप असा संबंधित अधिकाऱ्यावर, याच्यावर वचकच नाही सरकारचा. हा. आता तुम्ही बघा, सगळ्या ठिकाणी विहिरीच्या फाईल का मंजूर होत नाही सगळे पेपर्स असून? जर पैसे नाही आले तर काहीतरी तांत्रिक कारण सांगून टाकतात ते अधिकारी. हा. तांत्रिक मान्यतेला यांना पैसे द्या, प्रशासकीय मान्यतेला पैसे हा. द्या. एकेका शेतकऱ्याला तुमच्याकडे लावलेलं आहे की हे पेपर जमा करा तुमच्या विहिरीसाठी. हे सगळे पेपर्स एकदा दिल्यानंतर 4-4 वेळेस नवनवीन पेपर्स मागितले जातात. हा. हा. बर. त्याच्यानंतर ऑनलाईन करायला पैसे, पेमेंट टाकताना पैसे, मंजूर करताना पैसे, ग्रामसेवक सही मारताना पैसे, बिल काढताना पैसे. ही सत्यता आहे खाली ग्रामीण भागात. ठीक आहे, दानवे साहेब, प्रतिक्रिया कळली आपली. धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपल्या सोबत सध्या शेतकरी नेते विजय जावंधिया सर देखील आहेत. त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. विजयजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. छत्रपती संभाजीनगर मधली घटना आहे. एका सरपंचाचा उद्वेग आणि आक्रोश, संताप पाहायला मिळतोय. विहिरीसाठी म्हणून शेतकऱ्यांकडून 10-10 हजार रुपयांची लाच मागितली जाते बीडीओंकडनं आणि त्यामुळेच या सरपंचाचा आक्रोश आणि उद्वेग समोर येताना दिसतोय. आपली पहिली प्रतिक्रिया. मला असं वाटतंय की हे काही नवीन नाही आहे. त्या सरपंचाचं अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी त्याचा निषेध केला म्हणून. नाहीतर सगळे शेतकरी बिचारी मुकाट्याने हे सगळं सहन करत असतात आणि सहन करत आहेत. सरकार कुणाचंही असो. नरेंद्र मोदी साहेबांनी कितीही म्हटलं की मैं न खाऊंगा ना खाणे दूंगा, पण मला असं वाटत नाही की ह्या सगळा भ्रष्टाचार दूर झालेला, उलट भ्रष्टाचार वाढलेला आहे. जसं जसं वेतन आयोगाचं वेतन वाढतं तसं तसंच भ्रष्टाचारही वाढतो. ही वास्तविकता आहे आमच्या व्यवस्थेमधली. जर हे नसेल तर मला तुम्ही सांगा ना की हे आमदार खासदार 5 वर्षात इतके श्रीमंत कसे होतात, हे अधिकारी इतके श्रीमंत कसे होतात. मला असं वाटतं की त्या सरपंचाचं अभिनंदन करायला पाहिजे. मी स्वतः तुम्हाला माझा अनुभव सांगतो, आजचा नाही, 1974चा. मला विहिरीचं कर्ज घेण्याकरता शेवटी महाराष्ट्र बँकेच्या झोनल मॅनेजरकडे जावं लागलं. मला पैसे मागितले नव्हते, पण सँक्शन करून घेण्याकरता, कारण की तेव्हा बँका कमी होत्या आणि तुमचं गाव बँकेच्या कार्यक्षेत्रात येत नाही नुसतं एका या कारणाकरता मला 2 वर्ष लागली होती. आता विचार करावा की शेतकऱ्यांनी कागद गोळा करावी की यांच्या ह्याच्यात बसावं. एकीकडे एवढ्या घोषणा करतात की या बजेटमध्ये एवढा 20 लाख कोटीचं कर्ज शेतकऱ्यांना देणार आम्ही, पण शेतकऱ्यांना मिळतं कुठे आणि उद्योगपतींना किती सहज मिळतं. त्यांचं कर्ज थकीत झालं तरी त्यांचं ताबडतोब एक्सटेन्शन होतं. बरोबर. आता त्यांचा भ्रष्टाचारही मोठा असेल यात काही शंका नाही, पण मला असं वाटतंय की शेतकऱ्यांना जर कर्ज द्यायचं असेल सरकारला आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर शेतकऱ्यांकरता एक वेगळं वन डोअर जसं म्हणतात ना, वन विंडो. हो, पण तोच मुद्दा आहे की शेतकऱ्यांसाठी योजना खूप जाहीर केल्या जातात, मात्र शेतकऱ्यांना त्या योजनांचा लाभ मिळतो का नाही, त्यांना खरंच याचा फायदा होतो का नाही, हा खरा मुद्दा आहे. विजय सर, धन्यवाद. आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपल्या सोबत सध्या शेतकरी नेते सदाभाऊ खोत देखील आहेत फोन लाईनवरनं. सदाभाऊ, आपण पाहिला असेल हा सगळा प्रकार, राज्यकर्त्यांच्या साठी डोळ्यात अंजन घालणारा हा सगळा प्रकार आहे. अधिकारी 10,000 रुपये मागतात एका विहिरीसाठी शेतकऱ्यांकडनं. अतिशय धक्कादायक प्रकार. आपली पहिली प्रतिक्रिया. मी पहिल्यांदा या बहादर सरपंचाचं अभिनंदन करतो. या सरपंचाचा आदर्श महाराष्ट्रातील सगळ्या सरपंचांनी घ्यावा आणि सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना तातडीनं आता 10वा 12वा 13वा वेतन आयोग लागू करावा. कारण हे पुण्याईचं काम या राज्यामध्ये सेवेचं काम करत आहेत आणि हे आज त्या सरपंचामुळे या राज्याला कळलं. नाहीतर सगळ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लाल फितीतला कारभार अशाच पद्धतीनं चाललेला आहे. सगळ्याच सरकारने कामगारांना वेळोवेळी खऱ्या अर्थाने संरक्षण दिलेलं आहे. हे जर बंद व्हायचं असेल तर परमनंट पद्धत नोकरीची पहिल्यांदा बंद केली गेली पाहिजे आणि त्यांची नोकरीची वय मर्यादा सुद्धा मिलिटरीच्या सैनिकासारखी कमी केली गेली पाहिजे. तरच ही माणसं योग्य पद्धतीनं वागतील, राहतील आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला शासकीय
किमान 5 वर्षातनं 2 वर्षाचा 3 वर्षाचा ब्रेक दिला पाहिजे आणि त्याला शेती व्यवसायावरती घालवला पाहिजे. त्यानं जर चांगली शेती केली, चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी शेतीमध्ये उत्पन्न घेतलं किंवा एखादा चांगला उद्योग केला तरच त्याला परत नोकरीवरती घेतलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीची काही धोरणं या बाबूंच्या साठी आपल्याला तयार करावी लागतील. नाहीतर हे लाडावलेले जावई सासऱ्याचं घर सुद्धा विकून खायला मागे पुढे पाहणार नाहीत. बर सदाभाऊ, पण काही वेळापूर्वी आम्ही गिरीश महाजनांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यांनी तातडीने चौकशीचे आदेश तर दिलेत आणि जर कारवाई करायची झाली तर ती देखील तातडीनं करू असं म्हटलंय आणि शेतकऱ्याला तातडीनं दिलासा देखील देऊ असं म्हटलंय. पण गेल्या कित्येक वर्षांपासून हे सगळे प्रकार सुरू असल्याचं अंबादास दानवे सांगत होते. आता विजय जावंधिया सर होते आपल्यासोबत, ते देखील म्हणाले. त्यांनी तर त्यांचे स्वतःचे अनुभव देखील सांगितले. मग या अशा परिस्थितीत खरंच तातडीनं कारवाई होईल असं वाटतं आपल्याला? आपण सगळ्यांनी किंवा माध्यमांनी हा प्रश्न आपण उचलून धरला. निश्चितपणानं त्या पातळीवरती मंत्री महोदयांनी घोषणा केल्या म्हणजे निश्चितपणानं त्याच्यावरती कारवाई होईल. पण मला वाटतं की एक आपल्याला बडेसाहेब लक्षात घ्यावं लागेल, कामगारांनी संप पुकारला. या राज्यातल्या जनतेनं अजिबात काकूच केलं नाही की संप पुकारलाय त्यामुळे आमची कामं अडलेली आहेत, संप मिटवा. म्हणून राज्यातली जनता रस्त्यावर आली का? नाही आली. कारण राज्यातली जनता विटलेली आहे. याचा कुठेतरी आता विचार हा आम्हा सगळ्या राज्यकर्त्यांना करावा लागेल. बर सदाभाऊ, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. पुढची महत्वाची बातमी बघूया. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये रोहित पवारांचा पराभव करण्यासाठी अजित पवारांनी ताकद पणाला लावली होती असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्केंनी केलाय. रोहित पवार यांनी MCAच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवलेली होती. त्यांच्या विरोधात अभिषेक बोके हे निवडणुकीच्या मैदानात होते. परंतु रोहित पवारांनी क्लब वर्गातनं सर्वाधिक मतं मिळवत विजय मिळवलेला होता. निवडणुकीच्या काळात पवार कुटुंबातील एक व्यक्ती रोहित पवारांना पाडा म्हणून सर्वांना फोन करत होती असा दावाही त्यांनी केलाय. आता म्हस्के यांच्या या आरोपांवर रोहित पवार आणि अजित पवार यांची प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरेल. क्रिकेट कंट्रोल बोर्डाची निवडणूक होती. रोहित पवार त्या ठिकाणी निवडणुकीला उभे होते. आपण माहिती करा, पवार फॅमिलीतील कुठलीही व्यक्ती रोहित पवारांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होते. अजित पवार साहेब आधी आपलं बघा, आपलं घरातलं बघा आणि नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा प्रयत्न करा. सांगा की रोहित पवारांना पाडण्याकरता कुणाकुणाला आपण फोन केले होते, कुणाकुणाला निरोप दिले होते. क्रिकेट कंट्रोल ती जी काही निवडणूक होती मध्ये आधी याची कल्पना लोकांना द्या आणि नंतर आमच्याबद्दल टीका करा. कोण नरेश म्हस्के? शिवसेनेचे मी ओळखत नाही त्याला, मी त्यांना ओळखत नाही. त्याच्यामुळे असल्या फालतू फालतू स्टेटमेंट करण्याला मी महत्त्वही देत नाही आणि आम्ही कधीच घरामध्ये अशा पद्धतीनं वागत पण नाही. जी भूमिका असते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की अजित पवारची भूमिका जी आत्ता इथं बोलतो तीच मागं देखील असते. अशा पद्धतीनं कधीच माझ्याकडनं तर घडणारच नाही, कारण तो माझ्या कुटुंबातला आहे, माझ्या घरातला एक घटक आहे, माझा पुतण्या आहे, माझा मुलगा असल्यासारखा आहे. महाविकास आघाडीच्या सभेला पोलिसांची आता परवानगी मिळाल्याचं दिसतंय. ही आत्ताची अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत. वज्रमूठ सभेला परवानगी मिळालेली आहे. 16 अटी शर्तींसह सभेला परवानगी मिळाल्याचं समजतंय. 2 एप्रिलला सांस्कृतिक मंडळ मैदानावर महाविकास आघाडीची ही सभा होतीये. या सभेला उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीच्या सभेला पोलिसांची परवानगी मिळालेली आहे. 16 अटी शर्तींसह सभेला परवानगी दिल्याचं समजतंय. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला पोलिसांकडून आता परवानगी मिळाल्याचं समजतंय. 2 एप्रिलला सांस्कृतिक मंडळ मैदानावर महाविकास आघाडीची ही सभा होतीये आणि जोरदार शक्ती प्रदर्शन या सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीमधले जे घटक पक्ष आहेत ते करणार आहेत. 16 अटी शर्तींसह या सभेला पोलिसांनी परवानगी दिल्याची माहिती मिळतेय.
आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम सध्या आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, महाविकास आघाडीच्या या वज्रमूठ सभेला आता परवानगी मिळाल्याचं समजतंय, काय नेमकी माहिती? निश्चित दोन दिवस आधी ही परवानगी देण्यात आलेली आहे। रितसर परवानगी मागितली होती, मात्र ही परवानगी भेटेल की नाही भेटेल अशी परिस्थिती होती। मात्र महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी ही सभा होणारच अशा पद्धतीचा निर्धार केला आणि औरंगाबादचं वातावरण जसं खराब झालं त्यावेळेस पुन्हा वाटायला लागलं की या सभेला परवानगी दिली जाते की नाही दिली जाते। मात्र आता ती परवानगी सभेला भेटलेली आहे। नुसती परवानगी नाही तर 16 अटी शर्तीसह ही परवानगी आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी वज्रमूठ सभेचे आयोजक असतील किंवा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, दादा शेवटी परवानगी मिळाली, तुम्हाला अपेक्षा होती? बिलकुल, परवानगीला काही प्रश्नच नसतो, कारण जाहीर सभा आहे ही आणि 8-10 दिवसांनी अर्ज टाकून ठेवला होता आम्ही। पोलिसांनी ही परवानगी दिलेली आहे। रितसर अटी शर्ती या सगळ्या सभेला लागूच असतात, त्याचं पालन होत असतं। पण काय म्हणाल, तुम्हाला काय वाटतं? कारण शहराचं वातावरण बघता सभेत काय अडथळे? काहीही अडथळे येणार नाही, कारण हे काही मुठभर लोक असतात अशा पद्धतीनं समाजात वेगवेगळ्या पद्धतीनं फूट पाडण्याचा प्रयत्न करणारे। मला वाटतं त्याला थारा आम्ही कोणीही देत नाही। त्यामुळे सभा सुरळीत होईल, विराट होईल, चांगल्या पद्धतीनं होईल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही। सभेच्या दिवशी 2 एप्रिलला भाजपची सावरकर सन्मान यात्रा सुद्धा आहे, ती 5 वाजता सुरू होते, तुमची सभा सुद्धा 5 वाजता सुरू होते। हे सगळा खोडसाळपणा आहे। जे लोक छत्रपती शिवरायांचा अपमान करतात त्याच्याविषयी यांना काही वाटलं नाही। महात्मा ज्योतिबा फुलेंचा अवमान केला त्याच्याविषयी यांना काही वाटलं नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला त्याच्याविषयी यांना काही वाटलं नाही। पंजाबराव देशमुखांचा अवमान केला त्याच्याविषयी काही वाटलं नाही। निश्चित सावरकरांच्या विषयी सन्मान ठेवलाच पाहिजे, त्यांना काढायला काही हरकतच नाहीये, पण तो आधी ढोंगीपणा करू नये। यांनी सावरकरांचे तंतोतंत विचार सगळे लोक पाळतात का भारतीय जनता पार्टीचे, याचाही विचार केला पाहिजे। सावरकरांचा विचार काय आहे, त्यांचा विज्ञानवाद काय आहे, त्यांचा सामाजिक वाद काय आहे, या सगळ्या विषयाला भारतीय जनता पार्टी कधीच तेवढी सक्षम नाही। सावरकरांच्या विचार पेलण्याची ताकद निश्चितपणे बघितलं आपण की या ठिकाणी सभेला परवानगी मिळालेली आहे। आता औरंगाबाद शहरामध्ये थोडं तणावाचं वातावरण आहे। या सभेला लोक कुठलाही अडथळा येणार नाही असा दावा सुद्धा अंबादास दानवे यांनी केलेला आहे। बरं सिद्धार्थ, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। आणि आता महाविकास आघाडीच्या सभेला 16 अटी शर्तींसह परवानगी मिळालेली आहे। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झालेली आहे आणि त्यामुळे अनुदानाची मुदत वाढवून द्या अशी मागणी कांदा उत्पादकांनी केली आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी कांद्याचे दर घसरल्यानं सरकारनं कांद्याला अनुदान जाहीर केलं होतं। या अनुदानाची मुदत 31 मार्च पर्यंत होती, त्यामुळे अनुदानाची मुदत संपल्यानं गेल्या 2 दिवसांपासून शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांद्याचा माल बाजार समितीमध्ये आणत असल्यानं आवक वाढलेली आहे आणि परिणामी दरांमध्ये घसरण झाली आहे। 25 तारखेपासून 25 मार्च 31 पर्यंत म्हणजे असे आमचे मार्केटिंगच्या हिशोबाने मार्केट बंद असतात, कारण आम्हाला देशावरची गिराईकी कमी असते आणि पोटचा पण प्रॉब्लेम येत असतो। परंतु असं झालं की मार्केट चालू ठेवल्यामुळे आवक मोठ्या प्रमाणात तयार झाली आणि शेतकऱ्यांनी 31 तारखे शेवट असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बाजारामध्ये माल आणला, म्हणजे आवक जास्त झाली, आमच्याकडे मागणी कमी आहे। म्हणजे ज्याचा परिणाम असा झाला की गेल्या 4 दिवसापासून 200 ते 300 रुपये बाजारामध्ये मोठे घसरण तयार झालेली आहे। शेतकऱ्यांची एवढीच मागणी आहे की शेतकऱ्यांना तुम्ही जो वेळ दिलेला आहे 31 तारखेपर्यंत जी मुदत दिली ती तुम्ही अजून जर वाढून जर दिली तर नक्कीच शेतकऱ्यांचा फायदा होईल असं वाटतं। जालन्यातल्या परतूरमध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावर फुलं फेकून निषेध व्यक्त केला। फुलांना कवडीमोल दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय। परतूरमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर फुलांची शेती करत असतात आणि या फुलांची छत्रपती संभाजीनगरमध्ये विक्री केली जात असते। मात्र गेल्या आठवड्याभरापासून फुलांचे दर मोठ्या प्रमाणावर कोसळू लागलेत आणि व्यापाऱ्यांकडून सुद्धा कमी दरात फुलांची खरेदी होऊ लागल्यानं शेतकरी हतबल झालेले आहेत। अशातच या शेतकऱ्यांनी रस्त्यावरच फुलं फेकून देत निषेध केलाय। 5 रुपये आणि 10 रुपये किलो साधा तोडणीचा खर्च सुद्धा निघत नाही। खत औषधं सुद्धा फवारणीचा खर्च आम्हाला परवडत नाही। 5 रुपये किलोचा भाव मिळतो म्हणून आम्ही आज निषेध केला की आम्ही फुलं मार्केटला पाठवणार नाही। 3 महिन्यापासून असे भाव भेटतात की भाडं पण निघत नाही। या कारणास्तव निश्चितार्थ हे फुल फेकण्यात येते। भाडं येते आम्हाला जवळपास 3,500 रुपये 2500 ते 2700 रुपये वसूल होते आणि याच्या पाठीमागं जवळपास 40 ते 50 मजूर बेजार आहे। या कारणात आम्ही निषेध करतो त्याचा आणि शासनाने याच्यावर लक्ष द्यावा। लातूरमधल्या औसा शहरात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय।
नगरपालिका प्रशासनानं वीज बिलाचा भरणाच केलेला नाही आणि त्यामुळे माकणी प्रकल्पातनं होणारा पाणी पुरवठा गेल्या 15 दिवसांपासून बंद आहे. ऐन रमजानच्या पवित्र महिन्यातच पाणी नसल्यामुळे नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागते. नगर परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी वीज कनेक्शन बंद करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही बोरला किंवा नळाला पाणी गेल्या 15 ते 20 दिवसापासून या ठिकाणी नाही आहे. त्यामुळे माता भगिनीला सणावाराचा दिवस आहेत आणि त्याच्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे काही सामाजिक संस्था संघटना या पुढे आलेल्या आहेत व टँकरच्या माध्यमातून या ठिकाणी पाणी पुरवठा करत आहेत. गेल्या 15-20 दिवसानं पाणी नाही, एकाच्या बी नळ नाही ना, आमचं नाही ना, कोणाचीच नाही. आणि जी सरकारी नळ आहेत, सरकारी बोर आहेत, त्या बी त्याचे पण किटकॅट काढून घेऊन गेले. लाईट कनेक्शन जोडण्यात आलेलं आहे. त्या संदर्भामध्ये आम्ही खासदार यांना संपर्क साधले असताना त्यांनी एक पत्र पाठवून दिलेलं आहे आणि नगरपालिका प्रशासन जाणून बुजून दोन्ही समाजाचे सण असताना सुद्धा लाईट कट करण्यात आलेली आहे आणि पाणी बंद करण्यात आलेलं आहे. ते पाणी तात्काळ सुरू करण्यात यावं, अन्यथा आमच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिलेला आहे. न्यूज 18च्या रायझिंग इंडिया समिटमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सावरकरांच्या मुद्द्यावरनं राहुल गांधींवर टीका केली आहे. सावरकरांवर बोलण्यापूर्वी आधी इतिहास वाचावा असा टोलाही त्यांनी लगावला. अगर इस देश के लिए स्वतंत्रवीर सावरकर जी ने जो किया है वो मुझे लगता है उनके विचारों के बारे में मतभिन्नता हो सकती है, क्योंकि त्याग, तपस्या, बलिदान, समर्पण, पूरा परिवार बर्बाद हुआ, भाई बर्बाद हुए, पत्नियों ने पूरे साल भर ये जेलों में रहे, जेलों में इतना कष्ट सहन किया वो देश की स्वतंत्रता के लिए. तो मुझे लगता है कि अध्ययन करके फिर लोगों ने कमेंट्स करनी चाहिए. ऐसी जिन लोगों ने देश के लिए कुर्बानी दी, स्वाधीनता मिला कर दी, उनके बारे में इस प्रकार की कमेंट्स करना लोगों को भी पसंद नहीं आता. जळगाव MIDC परिसरातल्या माधुरी वेअरहाऊस जवळ एका महिलेचा क्रेन खाली चिरडून मृत्यू झालाय. क्रेननं मागून जोरदार धडक दिल्यानं पुढच्या चाकाखाली येऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात CCTV मध्ये चित्रित झालेला आहे. क्रेन चालकाला MIDC पोलिसांनी ताब्यात घेतलंय. रंजना उत्तम येसे असं या मृत महिलेचं नाव आहे. या अपघातानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. अमरावतीमध्ये 20 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या पुलांच्या 2 भागांमध्ये अंतर निर्माण झाल्यानं एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता चंद्रकांत मेहत्रे यांनी पुलाची पाहणी केली. 1 महिन्यासाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला गेलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी. अमरावती शहरातून वाहतुकीला अडथळा होऊ नये आणि वाहतूक जलद गतीने व्हावी म्हणून ह्या ओव्हरब्रिजची निर्मिती करण्यात आली होती. डॉक्टर सुनील देशमुख पालकमंत्री असताना अमरावतीत हे ओव्हरब्रिजची निर्मिती करण्यात आली होती. हा राजापेठ, जवळपास राजापेठ ते इरविन चौक या मार्गावर जाणारा हा ओव्हरब्रिज आहे. मात्र या ओव्हरब्रिजमध्ये हा 10 वर्षापूर्वी ओव्हरब्रिज बांधला गेला होता. मात्र आजची जर अवस्था बघितली तर या ओव्हरब्रिजमध्ये 3 इंचाचं अंतर जे आहे ते अंतर पडलेलं आहे आणि त्यामुळं जिल्हा प्रशासनानं हा ओव्हरब्रिज जो आहे तो वाहतुकीसाठी पूर्णतः बंद केलेला आहे. महानगरपालिकेचे अधिकारी, RDC हे सगळे या ठिकाणी आले, त्यांनी पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर त्यांना हा पूल कुठेतरी आता धोकादायक असल्याचं वाटला आणि अपघात होऊ नये म्हणून हा पूल जो आहे तुर्तास बंद करण्यात आलेला. मात्र केवळ 10 वर्षांमध्ये जर या पुलाची ही अवस्था होत असेल तर निश्चितच जे काम करणारी यंत्रणा असेल किंवा त्यावर जी देखरेख करणारी यंत्रणा होती त्या यंत्रणेने नेमकं केलं तरी काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. आणि वरून जरी पुलाची वाहतूक बंद करण्यात आली असते तरी मात्र खालून जाणारे नागरिक जे आहे, नागरिकांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून प्रशासन नेमकं अजूनपर्यंत पुलाच्या खालून जाणारी वाहतूक बंद केलेली नाही. त्यामुळं प्रशासन नेमकं काय करणार आहे याकडे आता अमरावतीकरांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र फक्त 10 वर्षात या पुलाची ही अवस्था झाल्यामुळे या पुलाच्या बांधकामाबद्दल आणि या पुलाच्या गुणवत्तेबद्दल आता शंका घेतली जात आहे. व्हिडिओ सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. ब्रिजची एक्सपर्ट टीम आहे ती आणून आपल्याला एक्सपान्शन जॉईंट आणि बेरिंग याची तपासणी करावी लागेल. त्यामुळे हा तसा स्ट्रक्चरच्या ब्रिजच्या लाईफशी संबंधित नाही आहे, परंतु हा रिपेअरचा भाग आहे आणि हा 1 महिन्याच्या आत त्याचं दुरुस्त होऊन जाईल. रिपेअर्स टू एक्सपान्शन जॉईंट्स आणि रिपेअर्स टू एंड बेरिंग्स हा एक रिपेअरचा भाग आहे. त्याला तो मेजर इश्यू नाही आहे. हा ब्रिजचा रिपेअर रेग्युलर मेंटेनन्सचा भाग आहे.
आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। दापोलीतल्या साई रिसॉर्ट प्रकरणातील संशयित आरोपी तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। नियम धाब्यावर बसवून साई रिसॉर्टला परवानगी देण्यात आल्याचा ठपका जयराम देशपांडे यांच्यावर ठेवला गेलेला आहे। जयराम देशपांडेंना यापूर्वी ईडीनं ताब्यात घेतलेलं होतं। आता दापोली पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। त्यांना कोर्टात हजर केलं असता 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे। मुंबई गोवा महामार्गावरील सर्वात मोठा कशेडी बोगदा येत्या मे महिन्याच्या अखेरीला वाहतुकीसाठी सुरू झालाय। 2 बोगद्यांपैकी एका बोगद्याचं काम 80% पूर्ण झालं असून 2 पैकी एक बोगदा वाहतुकीला सुरू केला जाणार असल्याचं महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। मुंबई गोवा महामार्गावरच्या रायगड आणि रत्नागिरीला जोडणाऱ्या कशेडी घाटाला पर्याय म्हणून या बोगद्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या आणि संपूर्ण महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा असणाऱ्या कशेडी बोगद्यामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि या कशेडी बोगद्याचं काम 80% पूर्ण झालेलं आहे आणि या मे अखेरीस हा बोगदा वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिलेली आहे। आपण बघू शकतोय की हा कशेडी बोगदा आहे आणि याचं काम जे आहे हे पूर्णपणे आता जवळपास 80% पूर्ण झालेलं आहे। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाट हा अत्यंत अवघड आणि अपघात प्रवण क्षेत्र असलेला आणि ब्लॅक स्पॉट असलेला घाट आहे। अनेक अपघात या ठिकाणी झालेले होते, अनेक अपघात होतात, अनेकांचे जीव त्या ठिकाणी गेलेले आहेत। त्याच्यामुळं कोकणचा समृद्धी महामार्ग म्हणून बोलला जाणारा हा जो कशेडी मुंबई गोवा महामार्ग आहे, या मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणारा हाच तो बोगदा आहे। जाण्यासाठी आणि येण्यासाठी असे 2 बोगदे या ठिकाणी आहेत। त्यातील हा जो बोगदा आपण पाहत आहोत या बोगद्याचं काम 80% पूर्ण झालेलं आहे आणि येत्या मे महिन्याच्या अखेरीस हा जो बोगदा आहे हा एकेरी वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळं आता एक आनंदाची बातमी आहे मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी की कशेडी बोगदा हा मुंबई गोवा महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा आहे आणि अवघ्या पुढच्या काही महिन्यामध्ये मे अखेरीस पावसाळ्याच्या आधी हा बोगदा आता वाहतुकीसाठी खुला होणार आहे। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। आणि यानंतरची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। अनिल जयसिंघानीचा ताबा मध्य प्रदेश पोलिसांनी मागितलेला होता। मध्य प्रदेश पोलिसांची ही मागणी आता मान्य करण्यात आल्याचं समजतंय। त्यामुळे आता अनिल जयसिंघानीचा ताबा मध्य प्रदेश पोलिसांना दिला गेलेला आहे। अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश दीपक आलमले यांनी या संदर्भातला हा निर्णय दिलाय। त्यामुळे आता अनिल जयसिंघानी मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात असणार आहे। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी तरुणाशी विवाह करण्यास मुली नकार देतात, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मुलांचं लग्न थांबलंय आणि ही स्थिती बदलावी यासाठी शेतकरी मुलाशी विवाह करणाऱ्या वधूला शेतकरी अर्धांगिनी योजनेअंतर्गत 5,555 रुपयांच्या रोख रकमेसह संसारोपयोगी वस्तू दिल्या जाणार आहेत। दरेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच दरगुडे यांनी ही योजना जाहीर केली आहे। गावामध्ये कमीत कमी 55 ते 50 असे नवरदेव असतील का त्यांची आजही लग्न नाही। बरेच मुलांचं शिक्षण बघितलं तर काही ग्रॅज्युएट आहे, काही 12वी झालेले, काही 10वी झालेले। तर या ठिकाणी निश्चितपणाने मुलगी देता का हा एक प्रसंग या गावावरती ओढवलेला आहे। गावचा प्रमुख या नात्याने जर आपण याच्यामध्ये थोडी संकल्पना जर तयार केली, लोकांना थोडंसं 5,555 रुपये असतील किंवा त्यांच्या संसारामध्ये उपयोगी येणारे थोड्याशा वस्तू असतील तर ते ह्या जर दिल्या तर ज्या गरीब व्यक्ती त्यांची परिस्थिती नाही तर त्यांना आपण थोडंसं मदत केली तर ते त्या शेतकरी मुलाला ती मुलगी देऊ शकतात। पाढे म्हटलं की मुलांच्या डोक्यावर आठ्या पडत असतात। पाढेपाठ करणं मुलांसाठी कंटाळवाणा प्रकार असतो, मात्र जळगावातल्या एका शाळेनं यावर एक अनोखा मार्ग काढलाय। संगीताच्या तालावर पाढे या शाळेमध्ये पाठ केले जात आहेत। पाचोरा तालुक्यातल्या खडकदेवळा खुर्द इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या शिक्षकांनी हा अनोखा उपक्रम राबवलाय। शाळेतल्या शिक्षकांनी राबवलेल्या या उपक्रमाची परिसरासह तालुक्यात जोरदार चर्चा आहे।
जी तारीख असेल त्या तारखेपासूनचा पाढा म्हटला जायचा. मग वर्ग पहिली असेल किंवा वर्ग चौथीपर्यंतचे प्रत्येक वर्गाला तारखेनुसार पाढा दिला जायचा आणि तारखेनुसार विद्यार्थी पाढे पाठ करून यायचे आणि हळूहळू त्यांच्या मनामधली ही भीती दूर होत गेली. आणि आता आम्ही संगीतमय पाढे घेतोय, कारण की याचं कारण असं आहे, पारंपरिक पद्धतीने जर गणिताचा पाढा पाठ करायचं म्हटलं तर मुलं कंटाळतात, पण तोच जर लाऊडस्पीकरवर आपण संगीतमय पाढे लावले तर मुलं थोडंसं त्यांचं मनोरंजन होतं आणि मनोरंजनातूनच पाढे पाठवतात. विद्यार्थ्यांना सर्व 1 ते 4च्या विद्यार्थ्यांना पाढ्यांचा सराव व्हावा आणि त्या सरावातून विद्यार्थ्यांचे पाढे पाठांतर होऊन जातात आणि त्या पाढ्यांमुळे गणित विषय त्यांना अतिशय सोपा जातो. या उद्देशाने आम्ही दैनिक परिपाठामध्ये पाढे संगीतमय पाढे घेत असतो. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.